इलेक्शन झाले, परंतु जाती व्यवस्थेचे जे मूळ असा या सगळ्या धर्मामध्ये टिकून राहिले. लक्षात घ्या, जाती व्यवस्थेचे म्हणून मूळ असतात, त्या मूळ मुसलमान धर्मामध्ये उरले, ख्रिश्चन धर्मामध्ये उरले, सगळ्या धर्मामध्ये नंतरच्या काळात की भारत देशामध्ये कोण जागृती असा, मराठा जागृती असा, वाणी जागृती असा, खत्री जागृती हा ना, फक्त महार समाज जागृती त्यात तर इंग्रजांचे सहकार्य घेऊन एवढी मोठी ब्राह्मणी सत्ता त्यांच्यानी खालसा केली. साधी गोष्ट नव्हती. ब्राह्मणी सत्ता खालसा केली आणि अन्याय फक्त अस्पृश्याचेच जातो असं नसलो, अन्य खूप लोक असले. 75% त्यावेळच्या लिस्टामध्ये अन्याय होणारी समाज असलो, अन्याय होणार. त्यात काही ठिकाणी मराठा, काही ठिकाणी शेतकरी, काही ठिकाणी शेतमजूर, काही ठिकाणी महार, काही ठिकाणी तांबार, काही ठिकाणी आदिवासी, काही ठिकाणी मातंग. अशा पद्धतीची ह्या देशाची व्यवस्था त्या काळामध्ये असते. हे मुद्दे व्यवस्थित केले. त्यांच्या नावा घेना, कारण आज आम्ही स्वतंत्र असा, आमका त्यांची नावा घेवपाची गरज ना. परंतु असे लोक असले, हे लोक संस्थानिक असले आणि त्यांच्यानी ठरवलं की पार्लमेंटाची दारात नो तर खिडक्यो सुद्धा बाबासाहेबा खातीर बंद करून उडयतलो. आणि ही घटना तुम्ही खूप पुस्तकांनी बी वाचल्या, युट्यूबाचेर बी पळयल्या, हाच्यामध्ये हेजो खूप जाहिरात जाला. आणि अशा पद्धतीन बाबासाहेबाक संसदेत येवपाक दिवना. इतलेच न्हू तर बाबासाहेब ज्या वेळा बेंगॉलमध्ये निवडणूक मंडळातर्फे जिंकलो, ती जागा सुद्धा 40% मुसलमान असताना ती जागा सुद्धा पाकिस्तानाने दिली गेली, विलीन केली पाकिस्तानामध्ये. कारण कित्याक तर बाबासाहेबाचे जी मेंबरची भाषा ती नष्ट झाली. लोकशाहीवादी प्रजासत्ताक म्हणून मानतात. देशातल्या प्रत्येक नागरिकाक सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असचे आणि आसा असे मानतात. आणि आयज मेरेन त्याची अनुभूती आम्ही प्रत्येक जण घेत असतात. त्याचे कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान कारणीभूत असतात. या सगळ्या गजालींचे अधिकार आणि उलोवपी नामनेचे आणि ह्या क्षेत्रातले माहीत लोक हांगासर असतात. हांवें हे विशीं चड सांगचे परस आमी तांचे कडल्यानूच अदीक जाणून घेवया. हांव मागता आमच्या जे कॉन्स्टिट्यूशन अवतरलें, जे कॉन्स्टिट्यूशन कॉपी जे देशाची दिली तो दीस जो जावन आसा आयचो दीस 26 नोव्हेंबर आनी ताची 71वी एनिवर्सरी आयज आमी मनयता. म्हाका आनंद जाता. ल्हानसो हॉल, कारण 4 बरी फंक्शन आशिल्लें, 5 पर्यंत हॉल भरलो आनी चडशे म्हाका यंग तरुणाई दिश्टी पडटा. उबो केला आनी थंय उद्घाटन केल्लेलें. आनी तुमी तो काळ पळयात, जगा पूर्व स्वातंत्र्याच्या पयलीं गोंय मुक्ती पयलींचो काळ तुमी जगा, ते प्रदर्शन पळया म्हणून. आतां अशा प्रदर्शनाक हे बायलेक धाडपाक जाय, गोंयांतूय तिणें येवचें अशें म्हाका दिसता. ताणें बाबू कवळेकार किंवा प्रमोद सावंतान तिका आमंत्रण दिवचें, कारण ती BJPची एम्बेसेडर आसा. ती आतां उबी आसा, ती सांगता टेबल करतलो. विधानसभेन सांगता आमी तें बील सेंटाक धाडूं ना, पण आमी जेन्ना गव्हर्नराक मेळ्ळे, गव्हर्नरान आपणे सायन मारून ती जालो, कायदो जालो. गव्हर्नर एक उलयता, मंत्री एक उलयता आनी मुख्यमंत्री एक उलयता. आनी हे सगळें खंय जाता? लोकशायेन जाता. म्हणून सांगलें, लोकशायेच्या प्रांगणांत जो सूर्य तेजोमय आसलेलो तो काळवंडलो गेलो. कारण जो चवथो स्तंभ जातलो, तुमी इलेक्ट्रॉनिक मिडियाचेर टीव्हीचेर पळयता, न्यूज चॅनलां बिनलां, ती इतली बायस जाल्या, इतलोच आतां तांकां मोदी मोह जाल्लो आसा, BJP मोह जाल्लो आसा. हांव अशें म्हणना, आय एम नॉट टॉकिंग ऑन दीस प्लॅटफॉर्म अगेन्स्ट BJP आनी राजकीय प्रणाली, काँग्रेस आसूं, BJP आसूं, NCP खंय आसूं, पण जे राजकर्ते जे आसा, राजकर्ते त्या खुर्चेर बसना बरोबर ताल तोल सगळें तांचो हें जाता, इम्बेलन्स जाता आनी तेंची प्रायोरिटी चेंज जाता. लेवल कितें आसूं, भाजप आसूं, काँग्रेस आसूं, आनी कोण आसूं, कम्युनिस्ट आसूं, पण अल्टिमेट जे कितें तरी बाबा एक साध्य करपाचें आसता तें विसरता. आनी पयलींच
म्हणटा तो मरकट भितर सोरो प्यालोलो. अशी परिस्थिती सत्तेचो माज ह्या लोकांक चल्लेलो आसा. आनी दिन दहाडे आनी सगळ्यांत जर आतां जर तुमी जर स्टॅटिस्टिक्स जर पळयत जाल्यार कायदे म्हणून हांगसर पार्लमेंटान बसता, जाचेर हांगसर आमच्या गोंयच्या सणावर जाल्यार तो अशेंच तुका अर्दे अदीक तुका अशे वेग कायदेशीर कृत्यान इनवॉल्व आसलेले मनीस मंत्री संत्री म्हणून जाल्लेले आसा आनी अजून बसता. ते आमचेर राज्य करता. हेंच लोकशायेचें दुर्दैव. कारण काय नाही आसात न्ही आमी मागासवर्गीय जे आमकां सगळ्यांक न्याय दिवपा खातीर हें संविधान जें जालां. अशें म्हणटात की ज्या देशान ज्या भागात आजकाल तर जगभर रेसिझम आसा. आमी म्हणटात की अमेरिका कितली फुडें सरली, पण आमी पळयलां न्ही हालींच जर सगळ्या जगाक प्रदर्शन अमेरिकेन केलां इतल्या फुडारलेल्या देशान की तांच्यान कितली विशमता आसा. ब्लॅक लायव्स मॅटर हो एक व्हडली कॅम्पेन थंय जाली. एका निग्रो ब्लॅक मनशाक तांणी पुलिसान असोच मारून उडयलो जनावरां भशेन. तर अश्यो कितल्योश्योच आनी ताज्या नंतरूय घडल्यो, ताज्या पयलींय घडल्या. कित्याक मायंडसेटूच तसो आसता, दृश्टिकोनूच तसो आसता, दुसऱ्या मनशाक पळोवपाचो दृश्टिकोनूच तसो आसता. आनी ताका लागून आमी समाज आमचो इतलो डिवायडेड आसा. आतां तर चडांत चड डिवायडेड आसा. आनी ह्या अशा डिवायडेड समाजांतल्यान आमचो देश वयर सरलो हीच एक व्हडली आमची म्हणजे अचिवमेंट. देशाचो आज भारताचो आज आमचो पंतप्रधान जगभर भोंवता तेन्ना 1 बिलियन 135 आमकां हें आसा न्ही 135 140 कोटी आमी म्हणून. आमच्या प्रायम मिनिस्टराचे सगळ्यान व्हडली हें कितें स्ट्रेंथ कितें तर 140 कोटी लोक. आनी कितें आसा ताजे कडेन कांयच ना. फक्त 140 लोक ताच्या फाटल्यान आसा हें तो जगभर सांगता. सगळे लोक ताका मानतात. कित्याक आमकां 140 कोटीचें आमी मार्केट, हांव बिझनसान आसा. सो म्हाका 140 लोक म्हणजे कितें हें खबर आसा. 140 कोटी लोक हें ह्यूज मार्केट आनी जगभर आमकां रिस्पेक्ट आसा. पण अशें न्ही की आमी एक सामकी मागास देश. आमी खूब फुडें सरल्या आनी आमी फुडें सरल्या ते कोणी सरकारान आमकां फुडें काडल्या म्हणून न्हय, कोणे एका पार्टीन फुडें काडलें म्हणून न्हय. आमी फुडें सरल्या तर आमच्या ह्या संविधानाक. म्हाकाय कितें दिसता की बाबासाहेब आंबेडकर हो कोण हो मनीस असो इतलो म्हणजे भारत रत्न आनी सगळें आमी ताका दिलें तरी पूण आमचें जावचें ना. ह्या मनशाचे म्हणजे ताणें आमचे इतको उपकार केला की शक्य ना ह्या उपकारांची पांग फेडपाक. बायलां जेन्ना हांव म्हाका मानता न्ही अशी एक बायल म्हणून तेन्ना हांव पळयतां म्हणजे स्वताचें हांव सांगिना, हांव म्हजें एज ए इंडिविज्युअल सांगिना. हांव पळयतां की ती समाजांतली ती बायल जिचो विचार आंबेडकरान केलो, कॉन्स्टिट्युयंट असेंब्लीन केलो. त्या सगळ्या लोकांनी आंबेडकर हो आमी मानता की फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन. बापूय तो थंय बसलो म्हणून तें जालें. ताका कुशीन काडून दुसरो कोणी मनीस जर थंय आसता न्ही जावंक पावचें नाशिल्लें. जें आज आमकां जें कॉन्स्टिट्युशन मेळ्ळां तें तो जर नाशिल्लो जाल्यार हें तशें जावणें शक्य नाशिल्लें. भारताचे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक जाता आणि 2 शब्द हांगा उलोवपाचो प्रयत्न करता. आमकां सगळ्यांक खबर आसा अख्ख्या दुनियेन 200च्या आसपास देश आसात. प्रत्येक देशाची लिखीत अशी घटना आसा ज्या त्या देशाचो अध्यक्ष मागीर तो राष्ट्रपती आसूं, प्रायम मिनिस्टर आसूं, चान्सलर आसूं किंवा अजून कोण आसूं, प्रत्येकाक अध्यक्ष ह्या नात्यान जे संविधानान जो मार्ग दाखयल्लो आसा त्या मार्गाचें आचरण करूनच देश फुडें वचचो आसता. पूण सांगपाक म्हाका आयज हांगासर ह्या क्षणाक दुख्ख दिसता. ह्या आख्ख्या संवसारान भारत हो एकमेव असो देश आसा ज्या देशान संविधान जे जरूर आसा पूण संविधानाची जशी लेखणी आसा किंवा संविधानान जशें प्रावधान केल्लें आसा त्या नुसार देश चलना. खरेंच मनान दुख्ख दिसता म्हाका ह्या गोश्टीचो हांगासर उल्लेख करपाक.
एक गोष्टीची तुमकां हांगासर मुद्दाम करून जाणीव दिवची दिसता. सुप्रीम कोर्टाचे एक रिटायर्ड जज रिटायरमेंट घेतल्या उपरांत त्यांनी एक पत्रकार परिशद घेतली आणि त्या पत्रकार परिशदेन ह्या गोष्टीचो उल्लेख केलो की भारतीय संविधान जे आसा हे अख्ख्या विश्वातले असे एक बरें संविधान आसा जो ह्या संविधानाचो जो इम्प्लिमेंटेशन आसा जे अंमलबजावणी आसा ती केवळ मात्र 1% आसा. हेचोच अर्थ दुसऱ्या भाशेन जर सांगपाचो जालो जाल्यार 99% संविधान जे आसा हे अंमलबजावणी ना. दुःख दिसता. हालींच म्हाका दिसता एक 2 ते अडीच वर्साचो कार्यकाळ जाल्लो आसतलो. युनायटेड नेशनचे अध्यक्ष म्हाका तेंचे ह्या वेळार नांव आठवण जायना, गुतेरेस कितें तरी हांव चूक जर करिना, तेणीन एका कार्यक्रमा वेळार ह्या गोश्टीचो उल्लेख केल्लो आसा की तेणीन अशें सांगलें की आख्ख्या जगान जितकी संविधानां आसा त्या सगळ्या संविधानांचो हांवें अभ्यास केल्लो आसा, पूण भारतान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांणी जे संविधान बरयल्लें आसा ह्या तोडीचें संविधान म्हाका एकाय देशान सापडलें ना. आनी हेच्या भायर एक अजून तेणी सेंटेन्स जोडलें आसा ते हें की भारतीय संविधान जर फक्त भारतांत न्हू हे आख्ख्या संवसारान जर लागू जाय जाल्यार अनेक अशे समस्या जशे आतंकवाद किंवा बेकारी अश्यो ज्यो समस्या आसा ह्यो 5 वर्साच्या कार्यकाळान ह्यो समस्या गायब जातल्यो. हेचे वरसून भावानो विचार करात तुमी भारतीय संविधान कितले ज्येष्ठ आनी श्रेष्ठ आसा. दुर्दैव एक विशिष्ट समाज ह्या संविधानाचे इम्प्लिमेंटेशन फावता त्या पद्दतीन करिना आनी म्हणून आयज हांगासर आमच्या समोर बेकारी जावं आतंकवाद जावं अनेक प्रकारची समस्या ह्यो आमच्या फुडें आवासून उबे रावल्यो आसा. एकूच उदाहरण दाखयलें, एकूच गोश्टीची हांगासर उल्लेख करता ही जी आमी इमारत पळयता हांगासर किंवा हे जे टेबल पळयता, खुर्च्यो पळयता, अनेक गोश्टी पळयता ह्यो स्वताहून निर्माण जाल्ल्यो आसा. तेचो कोण तरी रचनाकार आसा, तेचो कोण तरी निर्माता आसा. नेमके ह्याच पद्दतीन ह्यो ज्यो आमी समस्यांक सामोरे वयता हेचो कोण तरी रचनाकार आसा, तेचो कोण तरी निर्माता आसा हे तुमी जाणून घेयात. आज संविधान हांगासर आसा म्हाका मुद्दाम पळोवन एक प्रकारची वेगळी इंट्रस्ट तयार जाली, एक प्रकारचो उत्साह निर्माण जाला म्हणून हांवें आयोजकाक एक प्रकारची रिक्वेस्ट केली. फक्त म्हाका 2 मिनटां दियात, आमी हांगा उलोवंक शकता, विचार मांडूंक शकता. पाखंड, अंधविश्वास आणि व्यसन सुटना हाकाच मानसिक गुलामी म्हणटात. अशा कांय गोष्टींचेर उजवाड घालतले आमचे कार्यावळीचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष सुभाषबाई केरकर. एक्चुअली की डेमोक्रेसी कित्याक वाचोवपाक जाय, कारण तुमकां खबर आसतली की आमच्या देशात अशी परंपरा नासली, पयलीं आसली, खूप पयलीं काळात, म्हणजे मौर्य काळात एक आमकां देश आमचो अशें म्हटलें वयता की दॅट वॉज अ गोल्डन एरा फॉर इंडिया. आनी तो एरा मदींच काही आक्रमणां जाली, काही लोक येयले आमच्या देशात, आर्य येयले, ह्यांच्या कारणाक लागून आमच्या देशात तेंची परंपरा मोडली गेली. आणि ती परंपरा जेन्ना मोडली गेली ती परत आमच्या हातीन तशी कंट्रोलात येवंक ना. आमच्या देशाचेर संस्थानिकांनी राज्य केले, जमीनदारांनी केले, कोणी केले, वेगळे मुघल्सांनी केले, ब्रिटिशांनी केले, आमच्या गोंयाचेर तर पोर्चुगीजांनी केले. तर हे सगळ्यांचे जे राज्य आमचेर केले लोकांनी आमकां कायम आमचेर सत्ता दुसऱ्यांनी गाजयली इतक्याच पिढ्या. आणि ही सत्ता लोकांनी जी गाजयली ते सत्तेक खंय तरी ब्रेक जो पडलो तो देशाच्या आमच्या स्वातंत्र्यानंतर जो ब्रेक पडलो आणि आम्ही स्वतंत्र झाले. पण स्वतंत्र झाले खरे, पण आमच्या देशातल्यो ज्यो संस्थानिक असले, जे वेगवेगळे संस्थानिक असले, हैदराबादचो निजाम आणि बाकी हरी सिंग आणि कोण जे जे वेगवेगळे असले ते आपले हे सोडीत असले, आपले जे भाग असले ते सोडीत असले. पण त्यांना शेवटी भारतीय राजघटनेच्या अंतर्गत हे सगळे त्यांना सोडचे पडले. म्हणजे आमचो अखंड भारत जो एक देश याच्या पयलीं जो म्हटलो वयतालो तो एक पूर्ण भारत एक निर्माण जालो आणि एक संविधानाच्या रूपात आमकां त्या देशाची आमची एकजूट तयार झाली. आज जवळ 70 वर्सां जाली देशाची राज्यघटना तयार जावन आणि देश आमचो एक संघ आसा. काही लोकांक तेजे दुःख जाता की भारत देश इतक्या वर्सांक एक संघ कसो उरलो. हेजे खूप लोकांक, काही लोक आसा, मोजके लोक आसा आमच्या देशात, तांकां तेजे दुःख जाता की हो देश एक संघ उरचो न्हू म्हणून. तर ताका लागून ते प्रयत्न सुद्धा करता.
पण आमचे भारतीय संविधान इतले स्ट्रॉंग आसा की तेंच्यांनी कितलेय जरी प्रयत्न केले आमचो देश मोडपाक तोडपाक जाल्यार ते मोडपाक तोडपाक शकना, कारण ते संविधानाचो पायो इतको मजबूत जातलेलो आसा. आतां म्हज्या फुडें बाई आमचे उलयतले तर तुमकां ते सविस्तर म्हायती दितले हेच्या बद्दल. तर तो पाय इतको मजबूत आसा की तो मोडपाक आनी तो तोडपाक ह्या तुटपुंज्या लोकांक अजिबात शक्य ना. आणि आम्ही जर सगळे एकत्रित झाले आणि आम्ही जर बरे तरेन विचार केलो, घटनेबद्दलचो आमचो आदर वाडून आमी घटनेबद्दल काही आमच्या जिवनात आमी आत्मसात केले तर ते आमकां सगळ्यांक बरें जावन आमी घटना ही आनीक मजबूत जातली. आयज फेडरेशनाच्या ह्या कार्यक्रमात कित्या खातीर मनयतात आमी सद्याक म्हणजे फाटली 6-7 वर्सां जाली आमी तो नेटान व्हडल्या दबाज्यान मनयतात. 21 जून योगा डे म्हणून मनयतात. 19 नोव्हेंबर पयर जालो 19 नोव्हेंबर इंदिरा गांधींचो जन्मदीस म्हणून मनयतात. व्हडलो दीस तो आसा 26/11. 26/11 मुद्दाम म्हणटा, वर्स सांगना. 26/11 हो जो दीस आसा तो खंयचो दीस? संविधान दीस. हे जे तीन ज्यो तारखो सांगल्यात ह्यो 3 तारखो सामक्यो खूब म्हत्वाच्यो आसात आनी ह्या 3 तारखांक वेगळे तरेन म्हत्व दिवपाचो प्रयत्न जाल्लो आसा. तुमकां म्हणजे हांव जर चुकता आसत जाल्यार तुमी म्हाका सांगचें. भाई एक म्हाका माफ करात हांव चुकता आसत जाल्यार. 21 जून 40 हो दीस के.बी. हेडगेवार नांव आयकलां? के.बी. हेडगेवार हाजी डेथ एनिवर्सरी. आनी तो दीस त्या दिसाक आमी योगा डे म्हणून जगभर आमी मनयतात. तुमचेर सोडटा, मागीर येता परत. 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी आमची पयली महिला प्रधानमंत्री, आयर्न लेडी, जिणें पाकिस्तानाक, बांगलादेशाक आनी पाकिस्तानाक सेपरेट केलें. इतली म्हणजे कणखर अशी बायल प्रधानमंत्री. तिजो जन्मदीस खूब म्हत्वाचो दीस. ह्या दीस निर्णय जालो पयर 19 तारखेक 3 कृषी कायदे जे आशिल्ले, काळे कायदे म्हणून आमचे शेतकरी भाव जे बसलेले आंदोलनाक बसलेले आसात, ते 3य कृषी कायदे फाटीं घेता म्हणून घोशणा जाली प्रधानमंत्र्यान. आतां आमच्या ह्या प्रधानमंत्र्यान घोशणा केली, ताणीच कायदे लायिल्ले ते फाटीं घेता म्हणून घोशणा केली. तुमचेर सोडटा. सगळ्यात व्हडलो दीस आमच्या खातीर, आमच्या म्हणजे सबंद भारता खातीर आनी सबंद जगा खातीर सुद्दां अशें म्हटल्यार अतिताय जावची ना. 26/11 वर्स नाका आमकां. 26/11 संविधान दीस. आनी ह्या दिसा हांवें आमचे कडल्यान श्रद्धांजली ओपून घेतली. तो दीस म्हटल्यार मुंबयत जो हल्लो जालो, तो हल्लो 26/11. हांव तुमकां जस्ट एक हें दिता, क्लू दिता. मनयता तेन्ना आमी कित्या खातीर आमी मनोवपाक जाय, ते गोश्टीक म्हत्व आसूंक जाय, त्या मनशाक जावं ते तारखेक म्हत्व आसपाक जाय. आमकां 21 जूनाचें म्हत्व कितें आसा कशें पळोवपाक गेल्यार देशा खातीर काय ना. 21 जून 1940 डेथ एनिवर्सरी के.बी. हेडगेवार. दुसरी गजाल, आमकां इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी आमच्यो प्रधानमंत्री आदल्यो, तांचो जो जन्मदीस आसा तो आमी नेटान सबंद देश मनयता. त्या दिसाचें म्हत्व जर कमी करतलो जाल्यार त्या दिसाक कितें तरी करचें पडलें. दुसरें कितें तरी अशें करचें पडलें जाका लागून आमकां त्या दिसाचें म्हत्व जें आमी पयलींच्यान मनयत आयल्या त्या दिसाचें म्हत्व आमकां कमी करपाक जाय. आयली लक्षांत गजाल. आनी तिसरें आमी म्हणटात, एक वेळ हांव चुकत पूण हांवें जें वाचलां तें खंय तरी चुकलां अशें हांव म्हणना. जें म्हज्या वाचनान आयल्या गोश्टी त्यो चुकल्या म्हणना. हांव एक वेळ चुकत. 26/11 संविधानाचो दीस, भारतीय संविधान दीस म्हणून आमी जो मनयतात
त्या दिसाक मुंबयचेर हल्लो जाता आणि त्या हल्ल्यान एक आमचो पुलीस ऑफिसर हेमंत करकरे मेले खूप. हांव फक्त एकूच नांव कशा खातीर घेता की हेमंत करकरेला कोणी मारले. हें पुस्तक जर तुमकां वाचपाक मेळटा आसत जाल्यार तुमी वाचा. तातूंत तुमकां हल्लो कोणें केलो आनी कित्या खातीर केलो हें कळटलें. त्याच बरोबर ही तारीख कित्याक निवडली तांच्यांनी, 26/11 ही तारीख तांच्यांनी कित्याक निवडली. तुमकां 2 तारखांचें म्हत्व पयलीं सांगलें. म्हणजे कित्याक लागून खंयच्यान हें जाता पळय न्ही म्हत्व कमी करपाच्यो ज्यो गोश्टी आसा ही तारीख कित्याक निवडली. 26/11 ही संविधान दिसाची तारीख हो हल्लो करपा खातीर कित्याक निवडली. संविधानाचे महत्व कमी करता. संविधान जाका आमी आमची प्रार्थना म्हणटात, देव मानतात आमी जाका, आमी देव पळोवना पूण जो ईश्वर जाका म्हणटात आमी ताणें ही सृश्टी रचली असो ईश्वर आमच्या खातीर म्हटल्यार आमचें संविधान जे बाबा साहेब आंबेडकरांनी बरयलें अशा संविधान आमच्या देवाक आमचो ग्रंथ आमी आमचो धर्मग्रंथ म्हणुया ताका, आमचो देशग्रंथ म्हणुया अशा देशग्रंथाचें आनी त्या बरोवपी मनशाचें म्हत्व कमी करपा खातीर 26/11 हो हल्लो मुंबय वयलो जालो अशें म्हजें मत. हांव चुकता आसत एक वेळ, चुकता आसत जाल्यार म्हाका चुकता म्हणून सांगून म्हाका करेक्ट करचें. बरोबर. करेला कोणी मारले हें पुस्तक जर तुमकां वाचपाक खंयी मेळटा आसत तें हाजेर मेळटा. गुगलाचेर तुमी वचत जाल्यार तुमकां मेळटलें तें पुस्तक. हां जाल्यार हू किल्ड करकरे मराठीन आयला तें हेमंत करकरेला कोणी मारले म्हणून तें पुस्तक मुद्दाम तुमी वाचात. तुमकां सगळें कळटलें आनी खरें भारताचे आमच्या भारतीयांचे दुस्मान कोण हेंय तुमकां कळटलें. हांव आमच्या कुळान जाला म्हणून हांव श्रेश्ठ आनी तो दुसरो कोण तरी अन्य ठिकाणी जाला म्हणून तो कमी आमकां आपलो धर्मच कळ्ळो ना अशें म्हाका दिसता. आनी धर्म ना कित्याक कळ्ळो मागीर वेस्टर्न इंट्रस्ट हेका म्हणटात ते तयार जाता. प्रत्येकाक हांव अमको म्हणून अशें दाखोवपाचें मेळ्ळें न्ही की तो फुडें कसो पावता. तर ही आदी पयलीं समजून घेवया आमी. भारतीय घटनेचें मूळ स्वरूप जें आसा तें ऐक्याचेर अवलंबून आसा. सर्व धर्म समभावाचेर अवलंबून आसा. खंयचोच धर्म मोठो खंयचोच पंथ ल्हान तो मानीत ना. सगळें सारकें. तूं मुसलमान जा, तूं क्रिश्चन जा, आनी कोण जा, फाल्यां सकाळीं तूं बरी भगवे घाल आनी नाही ती वस्त्रां घाल आनी नवो धर्म स्थापन कर. हरकत ना. तुजो धर्म आनी एक वेगळो जाता. मोहम्मद पैगंबरान वेगळो धर्म स्थापन केलो. जिजस क्रायस्टान आणखी एक केलो. बुद्धान आनी एक निर्माण केलो. फाल्यां नारायण राठोडाचें नांव नारायण आसा. नारायण स्वामी म्हणटा जाल्यार बसले आनी आपण एक धर्म सुरू करता जाल्यार तरी काय अर्थ उरचें ना तें. किंवा आमच्या केरकरांनी किंवा आनी कोण तरी अशे धर्म म्हणजे शेवटी एक विशिष्ट विचार प्रणाली मांडटात जी तांकां योग्य दिसता ती मांडणारे जर ताका अनुयायी मेळ्ळे कारवा जाता म्हणटात. पक्ष तरी वेगळे कितें करतात, राजकीय पक्ष तरी वेगळे कितें करतात. पण हे सगळें करता आसतना आमी आमच्या भारतांत जी सगळी इक्वॉलिटी आमी घेतली, फ्रेटर्निटी बंधुभाव आमी बरोबर घेतलो, सगळ्यांनी बरयलें आसा पळय. लिबर्टी घेतली, स्वातंत्र्य आमी सगळ्या प्रकारान घेतली. पण ते करीत आसतना आमच्या पेक्षा जे कमी ताकदवान आसा त्यांचो विचार ह्या घटनेन केलो. स्त्रियांचो विचार केलो. इक्वॉलिटी म्हणजे समानता जरी आमी सांगूंक जाय पण समानता सांगता आसतना विशिष्ट वर्गासाठी जे विकर सेक्शन्स आसात, जे दुर्बल आसात, आर्थीक दृष्ट्या दुर्बल आसात, सामाजीक दृष्ट्या दुर्बल आसात, अशासाठी खास कायद्याची तरतूद सुद्धा करपाची काम. त्यावेळेचो आनी एक प्रसंग म्हाका आठवता. आणि असं जवळजवळ 18 जातीचो एक लिस्ट तयार केली पक्षान. आणि ते लिस्ट नॅचरल जबाबदारी माझी. ह्या लिस्टात केंद्राची मागासवर्गीय ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून मान्यता मिळाली. आणि डॉक्टर ज्या रामोवाली या मंत्र्यान अगदी त्या सगळ्या 18 जातीच्या त्या लिस्टाक मान्यता दिली म्हणून आज गोमंतकान आमी भंडारी समाजाच्या सगळ्याक ओबीसी जी ताका खास हे मेळटा. अशी काही कामां घडत गेली तो एक उल्लेख मुद्दाम तुमकां करचो आसा. कारण तुम्ही सांगता सांगले की भारताचो जुनो कायदा मंत्री म्हणून केले कितें, कोणासाठी केले, कशें केले हे कधी कधी सांगचें पडटा. केन्ना केन्ना तो उल्लेख करचो पडटा कारण ताका सामाजीक महत्व आसा. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या अमेंडमेंटचे ज्या वेळार उल्लेख करता वकील बाजूला म्हाज्या समोरय वकील आसा
ती करतात त्या वेळार सामाजिक हित मनात असल्या कारणानच ती गोष्ट घडली आणि त्याच्या फाटले अधिष्ठान जर कितें आसा तर तुमच्या सारखे मतदार सुबुद्ध मतदार हे अमूक गोष्टी घडूंक जाय यासाठी आपल्या आमदाराचेर आपल्या खासदाराचेर कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे नियंत्रण दवरतात दबाव दवरतात ते ताका कारण आसा म्हणजे जोवर तुम्ही जागृत ना जोवर मतदार जागृत ना आणि जोवर समाजातलो प्रत्येक घटक आपल्या अधिकाराची ताका जाणीव ताका जायना तोवर खंयचोच आमदार खंयचेच सरकार त्या त्या समाजाचें काम इक्वादोर कोलंबिया आणि कितें आणि त्या ठिकाणी ड्रग्सचो व्यवहार खूप मोठ्या प्रमाणाचेर जाता आणि एकदा काळो पयसो हातान येवपाक लागलो काय की मनीस कसो जाता हळूहळू जबरदस्त जाता मागीर तो गर्व करता मागीर तो आपलें जे प्रायवेट सैन्य तयार करता आणि तो सगळो काळो बाजार करता काळो व्यवहार करता जाता फुडें फुडें तांकां सत्तेची गरज भासता सुरवातीक जो कोण मिनिस्टर आसा कोण पुलीस आसता ताका तो सांगता पळय एक तर तूं म्हजें काम करा नाजाल्यार तुका फुडें चलप तो पयशे तो पुलीस ऑफिसर ताका मदत इतल्यान भागना ताचें मागीर ताका DYSP लागता मागीर ताका SP लागता मागीर ताका डायरेक्टर जनरल लागता मागीर ताका होम मिनिस्टर लागता आनी एक दीस ताचें मन अशें आसता हे सगळे पयशे हांकां कित्याक दिवंक हांव ही सत्ता जर हांवें ताब्यांत घेतली आनी हांव जर थंय बसलो जाल्यार कितें वायट बरोबर न्ही तर देशातली ही वाटचाल जी आसा ती वाटचाल जर आमी लक्षात घेतली तर आमकां किती जागरूक रावपाक जाय काल एका राती आज गेल्लो खरो एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकराचो आमीच खून करतात आता डेली करतात ही लोकशाहीची जर विटंबना आमी टाळटले तर विशेषतः ही तरुण भुरगीं जी बसतात सजग रावत विषमता आसा म्हणून भिवून वचूं नाका शेजारचो मनीस अमक्या जातीचो किंवा तो तमक्या हाचो हो पयशेकार किंवा तो पयशेकार ना ह्या सायडीन दबून वचूं नाका आपल्या बुद्धीचेर बुद्धी कौशल्याचेर विश्वास दवर मंगळाचेर विश्वास दवर आणि हात असो फुडें करण्यापेक्षा कितें घेण्यासाठी कोण दिता त्यापेक्षा ते मनगट जर शिकून लावले आणि ह्या मुठीन जशे 5 बोटां एकत्र येतात ते सगळे जर आमी एकठांय जर लावले तर ही क्रांतीची घोशणा ती दिताली आदल्या काळात आनी ती दिताली इनकलाब जिंदाबाद म्हणून बोट करतले विसरले आमी पण त्याची गरज आजही आसा भारतीय लोकशाही एका वेगळ्या प्रकारच्या परिवर्तनांतल्यान फुडें सरता हे परिवर्तन कशें आसूंक जाय ते लोकाभिमुख जर आसा प्रत्येक व्यक्तीचो स्वाभिमान जागयणारे जर आसा प्रत्येका मधलो जो एक न्यूनगंड आसा तो न्यूनगंड ना करणारे जर आसा इफ इट डज नॉट क्रिएट एनी कॉम्प्लेक्स विथ इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणून विविध पक्ष आता इलेक्शन लागीं पावला विविध पक्ष असतले विविध व्यक्ती असतले जर जागरूक राहून त्या गोष्टीकडे आम्ही पळूया लोकशाहीला पर्याय अधिक लोकशाही जरी वाईट झाले जरी थोडे आमच्यातले आमदार खासदार जर मस्त झाले नाही तरी येणारे निवडणूक जी आसा ती संधी दिता हे वाईट ज्या प्रमाणे एक गळू असता खंय जाल्ले ते कापून उडप किंवा आता भात शेतान आमच्या नडणी जाता ती नडणी काढून कुशीक उडप त्या प्रमाणे लोकशाही आमकां संधी दिता ती नडणी करपाचें काम आमकां दिता बियर में मत खोना जोर जवानी का सिगरेट दारू बियर में मत खोना जोर जवानी का क्योंकि हमारे ऊपर कर्ज बहुत है बाबा साहेब की कुर्बानी का